या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय पहिल्या प्रथम पाहूया। इथे आपल्याला दिलेला आहे 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा। मग आपण काय करायचं, लगेच पट्टी घ्यायची आहे आणि त्यामध्ये कंपास मध्ये अंतर किती घ्यायचं आहे, 3.4 सेमी। मग पहा, मी इथे 3.4 सेमीचा या ठिकाणी काय काढून घेतलंय, वर्तुळ काढून घेतलेला आहे। आता या वर्तुळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढायची आहे। मग ही जीवा कशी काढायची, जीवा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? तो जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड। मग आता हा रेषाखंड त्याची लांबी दिलेली आहे, मग कसं काढणार ही जीवा, तर पहा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर वर्तुळावरती एक बिंदू निश्चित करायचा आहे। मग मी या ठिकाणी एक बिंदू निश्चित केला। आता काय करायचं आहे, तर आपल्याला जीवेची लांबी दिलेली आहे जी आहे 5.7 सेमी। मग आता ही 5.7 सेमी लांबीची जीवा काढण्यासाठी आपल्याला कंपास आणि पट्टीचा उपयोग करायचा आहे, कारण त्या कंपास मध्ये आपल्याला काय करायचं आहे, किती अंतर घ्यायचं आहे, तर बरोबर 5.7 सेमी। आणि म्हणून मी पट्टी आणि कंपासच्या साहाय्याने 5.7 सेमी हे अंतर घेतला। आता हे अंतर मी काय करतोय, पहा जिथे मी बिंदू निश्चित केलेला आहे त्या ठिकाणी मी कंपास ठेवतोय आणि या कंपासने इथे कंस काढला। आता दुसरा आपल्याला बिंदू दिसतोय का, व्यवस्थित नाही दिसत आहे, म्हणून मी काय करतोय, ज्या ठिकाणी छेदन बिंदू आहे तिथे कंपास ठेवलाय आणि हा दुसरा कंस दुसऱ्या बाजूला देखील काढलेला आहे। हे अंतर किती आहे, तर हे अंतर 5.7 सेमी आहे, हे लक्षात ठेवा। आता काय करायचंय आपल्याला, तर आपल्याला आता हे जे दोन बिंदू छेदन बिंदू आपल्याला मिळालेले आहेत त्या छेदन बिंदूला काय करायचं आहे, जोडायचं आहे। म्हणजे पहा, या छेदन बिंदूला नाव काय द्यायचं, जीवेला नाव काय आहे, MN, आणि म्हणून या बिंदूला नाव द्यायचं M आणि याला नाव द्यायचं N। आता पहा, M आणि N हे दोन बिंदू जोडणार म्हणजे आपल्याला काय मिळणार, वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजेच जीवा मिळणार। आणि याचं अंतर किती आहे, तर 5.7 सेमी, हे लिहून घ्यायचं। आता पहा, आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, वर्तुळाची त्रिज्या दिली होती, त्या आधारे आपण वर्तुळ काढला, जीवेचं माप दिलं होतं, त्या आधारे जीवा काढून झाली। आता आपण पुढे प्रश्न वाचूया, काय दिलंय पुढील प्रश्नामध्ये, तर बिंदू M आणि बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे। मग आता वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे, बरोबर, आणि वर्तुळाला स्पर्शिका कशामधून गेली पाहिजे, या जीवांच्या अंत्यबिंदूमधून म्हणजे M आणि N मधून। मग आता M आणि N मधून गेली पाहिजे, मग ही स्पर्शिका काढणार कशी, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, केंद्र बिंदूचा वापर करायचा आहे। आठवतंय का, केंद्र बिंदूच्या साहाय्याने वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची हे आपण अगोदर शिकलेलो आहोत। तर त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, M आणि N मधून काय करायची आहे, स्पर्शिका काढायची आहे। मग आता ही स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, केंद्र बिंदूचा वापर करायचा आहे। म्हणून मी केंद्र बिंदू आणि M या मधून जाणारी एक रेषा काढून घेतो। आता याला आपल्याला एकाच बाजूला बाण असल्यामुळे याला म्हणायचं किरण, हे लक्षात ठेवा। आता याच्या केंद्राला नाव दिलंय का, पहा प्रश्नामध्ये नाही दिलंय, मग आपण केंद्राला नाव द्यायचं। मग आपण याला नाव देऊया O। सोपं आहे की नाही, पहा O आणि M मधून जाणारी आपण एक किरण काढलेला आहे। आता तसंच मी O आणि N मधून जाणारा पण किरण काढतोय, कारण मला M आणि N या दोन्ही बिंदूतून, या जीवेच्या अंत्यबिंदूतून काय करायचं आहे, स्पर्शिका काढायची आहे। कळालं का? मग आता पहा, इथे आपल्याला स्पर्शिका काढणार कशी, तर पहा इथे आपल्याला M मधून स्पर्शिका काढायची आहे, आठवतंय का, त्या रेषाखंडावरील बिंदूतून लंब कसा काढायचा हे आपण शिकलो होतो। त्याचप्रमाणे वर्तुळाच्या वरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची हे शिकलो होतो। तीच क्रिया इथे आपल्याला करायची आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर कंपास जे आहे ते ज्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे म्हणजेच लंब काढायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला कंपास ठेवायचा आहे आणि ठराविक अंतर घ्यायचं आहे। ते अंतर घेतल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला त्या रेषेवरती काय करायचं आहे, समान अंतरावरती कंस काढायचे आहेत। आता या पद्धतीने आपण कंस काढले, पहा इथे आपल्याला दोन्ही बाजूला कंस मिळालेले आहेत। आता काय करायचं आहे, आता हे जे माप आहे आपण घेऊन दोन्ही बाजूला कंस काढले की नाही, आता हे माप जे आहे थोडंसं काय करायचं, वाढवायचं। बघा या पद्धतीने, समजलं का, म्हणजे थोडंसं माप वाढवायचं आहे। वाढवायला सांगितलं तुम्ही भरपूर वाढवून ठेवायचं नाहीये, तर थोडंसंच माप आपण इथे वाढवणार आणि काय करणार, आता
हे कंस आणि ही रेषा ज्या बिंदूमध्ये छेदते त्या ठिकाणी आता आपण हा कंपास ठेवणार आहोत आणि या रेषेच्या दोन्ही बाजूला काय करायचंय, कंस काढायचा आहे. समजलं? म्हणजे पहा, इथे आपल्याला या बाजूला पण कंस काढायचा आहे आणि इथे ठेवून या बाजूला देखील कंस काढायचा आहे. तसंच अंतर हलवायचं नाहीये. आता या दुसऱ्या बिंदूवरती आपण ठेवलंय, छेदन बिंदूवरती, आणि आपण इथून पण काय करतोय, कंस काढतोय. सोपं आहे की नाही? आता पहा, आपले कंस काढून झालेले आहेत, त्यांचे छेदनबिंदू आपल्याला मिळालेले आहेत. मग हे छेदनबिंदू जोडणारी रेषा आपल्याला काढायची आहे आणि ती बरोबर काय होणार, तर बरोबर ती एम मधून जाणार, म्हणजेच वर्तुळाला ती स्पर्श करणार आणि हिला आपण स्पर्शिका देखील म्हणणार. आता ही जी रेषा आहे ही कशी आहे, या रेषेला लंब आहे, म्हणून आपल्याला इथे 90 अंशाचा कोन त्या ठिकाणी चिन्ह काढायला विसरायचं नाहीये. समजलं का? म्हणजे पहा, अगदी सहजपणे आपण त्या जीवांच्या अंत्यबिंदू म्हणजे एम आणि एन मधून जी स्पर्शिका काढायची होती त्यातली आपण एम मधून स्पर्शिका काढून झालेली आहे. आता तशीच क्रिया आपल्याला कुठून करायची आहे, एन मधून, कारण आपल्याला म्हटलेलं आहे बिंदू एम आणि बिंदू एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. मग आता पहा, आपण काय करतोय, तर आता पुन्हा आपल्याला काय करायचंय, एन मधून स्पर्शिका काढायची आहे, बरोबर. मग कंपास आता एन वर ठेवा, त्याच्या दोन्ही बाजूला काय करायचं आहे, समान अंतरावरती कंस काढायचे आहे. पहा, इकडे कंस काढला आणि आता इकडे कंस काढतोय. सोपं आहे की नाही? आता पुढे काय करायचं आहे, तो अंतर वाढवायचं आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तर पहा, इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती कंस काढायचे आहेत. मग आता तेच अंतर आपण घेतलं, दुसरे ज्या ठिकाणी छेदतोय कंस तिथे ठेवलं, इथे छेदणारा कंस काढला, तसाच इथे पण छेदणारा कंस काढला, बरोबर. आता पुढे काय, तर पहा, इथे आपल्याला दोन बिंदू, ज्या ठिकाणी छेदन बिंदू जो आहे ते जोडणारा या ठिकाणी रेषा काढायची आहे आणि ती रेषा बरोबर एन मधून जाणार, म्हणजेच वर्तुळाला आपण काय केलं, स्पर्शिका काढली. आता ही स्पर्शिका वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये म्हणजे एन मध्ये छेदते त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन काढायला मात्र विसरू नका. त्याचप्रमाणे वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 3.4 सेमी. हे अंतर कुठेही तुम्ही लिहू शकता. आता हे OM अंतर पण 3.4 सेमी आहे, तर तुम्ही इथे 3.4 सेमी हे दर्शवा. समजलंय? किंवा तुम्हाला इथे लिहायचं नाहीये तर तुम्ही इथे तुटक रेषा दाखवा आणि त्या ठिकाणी पण तुम्ही 3.4 सेमी ही त्रिज्या दर्शवू शकता. प्रश्नामध्ये जेवढे किमती दिलेल्या आहेत, जेवढी नावं आहेत, तेवढी सगळी नावं आपल्याला आकृतीमध्ये दिसणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. सोपं आहे की नाही उदाहरण? हे उदाहरण जे आहे हे आपल्याला परीक्षेला 3 गुणांसाठी विचारलं जातं आणि अगदी सोपं आहे. 3 गुण सहज मिळण्यासारखे आहेत की नाही?